हो बाई, अगो सगुणे, किती घटका चिवडत बसणार आहेस गहू? तुला पापड ना भरून ठेवायला सांगितलं होतं डब्यात, मग आता त्या उन्हात भाजायची का वाट बघतेस? जा. हो. त्या बिचारीवर कशाच राग काढताय? मग काय करू? त्या ताईने टाकले कोलीत, आता पडतायत ठिणग्या सगळ्यांवर. सुभद्रा वहिनी, मला ठाऊक आहे ताईंनी स्वतःच कोंडून घेतल्याचे तुम्हालाही फार वाईट वाटले, पण काय करावे, मी सुद्धा गेले होते त्यांना समजवायास. मग झाला का काही उपयोग? का पालथ्या घड्यावर पाणी? नाही म्हणजे मी तसे माझ्या परीने बरेच समजावले त्यास, पण काय? अगो रात्रभर उपाशी राहिली ना तर काही नरम पडायची नाही हो ती. आज नाही ओळखत आहे तिला. आणि काय गो, नाही काय म्हणणे तरी काय तिचे? काय म्हणणार, त्यांचा सुद्धा आपला एकच ठेका सुरू आहे. सुभद्रेंनी माझ्यावर हात उचललाय तेव्हा आता तिला सांगलीला रवाना करा. तुझे काय म्हणणे? मी जावे का वाड्याबाहेर? नाही सांग, वाटत असेल ना तर आत्ता चालू लागते मी. बाई 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 बाई, अगो आमच्या यांनी माधवाला वाचवून या वाड्यावर इतके अनंत उपकार केले, त्याची चांगली परतफेड करता हो मला वाड्याबाहेर काढून. नाही सांग, वाटत असेल तर आत्ता जाते निघून. सुभद्रा वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? मी असे कधीतरी म्हणेन का? उगाच पराचा कावळा कशाच करताय? मी करते का पराचा कावळा? का ती ताई करते? अगो एवढ्याशा गोष्टीवर मला वाड्याबाहेर काढायला निघाली ही. मी काय जायची नाही इथून, सांगून ठेवते. बस म्हणो, रात्रभर तिथे बसलीस ना तरी काही वाटायचं नाही मला. जन्मभर बस तिथे म्हणो. भांडा, अशाच भांडा दोघी जणी. चांगले शोभून दिसते हो दोघी नाही. इथे आमचा जीव तुटतोय त्याचे तुम्हाला काही नाही. जसजसे वय वाढते ना तसा हट्टीपणा वाढतच चाललाय तुमचा, कमी होण्याऐवजी. उत्तम आहे, असेच वागा आणि जे हवे तेच करा आता दोघींनी. आता मी सुद्धा पडणार नाही तुमच्या दोघींच्या मध्ये. आता बघाच मी काय करते ते. चल गो सगुणे, चल इकडून. माई पण थांबा. त्या ताईना बसू दे कोंडून आणि ह्यांना बसू दे इकडे उन्हात. अगो आता दारच बंद करते. आता आम्ही लोकहितवादींसाठी विनंती करतो की त्यांनी आम्हा साऱ्यांसमोरच आपले विचार मांडावेत. मित्रो, माधवरावांनी आज हे अजबच काम केले आहे. आज इथे माझा अशा प्रकारे गौरव होणार आहे हे जर ठाऊक असते तर आम्ही आलो नसतो असे म्हणणार होतो. परंतु आय थिंक आय हॅव रिअली एन्जॉयड धिस मोमेंट. समविचारी माणसे आपल्याविषयी उमाळ्याने जेव्हा बोलतात तेव्हा मनास निश्चितच आनंद होतो आणि आपले काम अधिक जोमाने करण्याची स्फूर्ती येते. तेव्हा माधवराव आणि आमचे भिडे साहेब यास मी मनापासून धन्यवाद देतो. मित्र हो, लोकहितवादी संबंधी आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते. लोकहितवादींनी गुजरातेत, अहमदाबादेत आणि इतर शहरात बदली निमित्ताने वास्तव्य असताना गुजराती भाषेतूनही विपुल लेखन केले आणि तिथे काही सभाही सुरू केल्या. त्यांनी सुरू करून दिलेले कार्य ज्या कार्यकर्त्यांनी पुढे चालू ठेवले त्या कार्यकर्त्यांचा आपल्याला आज गौरव करायचा आहे.
अभंग अभंग एक अभंग एक सखा दादा मला अभ्यास करायचा आहे. अहो करावं अभ्यास योब्या आता कुठं जाणार शेवटचा अभंग आहे शेवटचा बोला. हा तर तुकाराम महाराज म्हणतात हिरा ठेविता ऐरणी वांचे मारिता घणी तोची मोल पावे खरा करणीचा होई चुरा. याचा अर्थ असा तुकाराम महाराज विनायकाचा आवाज आहे. आबा मालक भाऊ काय रे भोपळ्या हा मालक आल्यावर 2 दिवसांनी उगवतोस होय हा? अरे लाज लज्जा काही शरम आहे का ठेव का एक रट्टा तुला अरे आता आलायस तर ऐक एक तुला अभंग ऐकवतो. अरे गप्प बाई. अरे तू का बस रे? माझं ऐक. अरे पाहुणे येत आहेत मागून. पाहुणे कोण पाहुणे हा सखुताई सखुताई ओळखले नाही रे तूस? अगं मी आबा नीलकंठ. निळकंठ छे तो तर एवढाच आहे. अगं सखुताई मध्ये किती वर्ष गेली मोठा नाही का झालो मी. तुझ्या लग्नाआधी आम्ही अगदी लहान होतो तेव्हाचे आठवते आहे तुला. खरेच की तुम्ही मोठे झालात हे विसरलेच मी. अगं पण तू अचानक इकडे नाशिकास कशी आलीस? अरे बाळन भटजी आले मुंबईस विनायकास घेऊन. माझ्या घरच्यांना म्हणाले सखुताईस माहेरपणास धाडा 4 दिवस विनायकाची सोबत आहे. तशी माझ्या घरच्यांनी परवानगी दिली आणि आलो आम्ही. असं होय. ते गेले पुण्यास. फारच छान. माधव दादा तुला पाहून फारच आनंद होईल. तुझ्यावर फार जीव आहे त्याचा. होय रे होय. अगं पण आपण येथेच का बोलत उभे राहणार आहोत. चल आज चल लवकर. होय होय या 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 मॅच सखाराम नाईक बरं का. हा इथं वाड्यावरच असतोय अन्न सवर्ण समज मॅच करतोय आणि अभंग पण चांगला म्हणतोय. एक म्हणून जाऊ का तुम्हाला आता? सखा काका जरा गप्प बैस. प्रवासातून आले आहेत आराम तरी करू दे. होय 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 या 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 घटकाभर विश्रांती घ्या गुळपाणी घ्या मग मी तुम्हाला एक चांगलाचा अभंग म्हणून धावतो. तुम्हाला आवड आहे ना? माई सगुणा काही बोलायचं आहे का तूस? होय म्हणजे माझ्या सासूबाई अशा बाहेर उन्हात आहेत. मला नाही हो असे बरे वाटत. मी काय म्हणते माई? काही म्हणू नकोस आणि राहू दे त्यांना उन्हात. काही बिघडत नाही. उन्हाचे चटके बसले ना की आपोआप राग शांत होईल. अगं पण माई असे उन्हात उभे राहून राग निवळण्याच्या ऐवजी आणखीन भडकायचा. आणि माई मला काय वाटते माहितीये आपण घरात इनमीन 4 बायका चौघींची तोंडे 4 दिशेला असली की नाही बरे वाटत ग. हे मला सांगून काय उपयोग? तुझ्या सुभद्रा काकूंना सांग ना त्याच बसल्यात फुरगटून. जा बाई जा आणि त्यांना घेऊन ये आतमध्ये आणि त्यांना म्हणावे आता तरी 2 घास खा. माणसांचा राग असा अन्नावर काढू नये पाप असते ते समजावत्यास. आणि पोट भरल्यावर डोके शांत झाले ना की त्यांना सांग की ताई काकूंशी जाऊन बोलून घ्या समजूत काढा त्यांची. भांडतात या दोघी जणी आणि घोर आमच्या जीवास. सौभाग्यवती भव. आबा सुरेख आहे हो माझी बहिणी. माधवास अगदी साजेशी आहे. बरे करा मा वहिनी. ही आमची आवडती सखुताई आमच्या कृष्णकांत काकांची मुलगी म्हणजे आमची सख्खी चुलत बहीण माधव दादापेक्षा मोठी. लहानपणी आम्ही सारीच एकत्र होतो हो कोल्हापुरात. मग माधव शिकायला गेला. नंतर लग्न होऊन तो पुण्यास राहिला. मग आमचे बाबाही गेले. भाऊसाहेबांनी आमचे खूप केले हो. माझे लग्नही मोठ्या थाटात लावून दिले.
पण बाई माझे सासर मुंबईत, अगदी घाबरून गेले होते हो मी. पण मग माधवानेच माझी समजूत काढली, मला सारे काही सांगितले. सासरी कसे वागायचे, कसे बोलायचे, सगळे काही शिकवले हो. मुख्य म्हणजे यजमानांशी कसे बोलायचे वागायचे ते सारे सांगितले. कारण मला की नाही सारखे हसू येई, अगदी सगळ्या गोष्टींवर हसू येई. तुला सांगते, मुंबईतल्या मडमा झगे घालून बग्गीतून फिरत ते पाहून मला भारी मौज वाटे हो. त्या मडमांच्या मोठाल्या हॅट, त्यांचे ते पायघोळ झगे, अगदी चिवचिवल्यासारखे बोलणे, मला भारी मौज वाटे हो आणि अगदी हसू येई. पण मग झाली हळूहळू सवय. सखुताई, आता आधी ऊन पाण्याने स्नान करून घ्या, तोवर मी ताजा फराळ करतेच. गप्पा काय होतीलच निवांत. या तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. लोक हो, शांत व्हा, घाबरू नका. हे आपले ठाण्याचे सेशन जज मिस्टर कागलन आपल्या नाशकात सेशन चालवण्यासाठी आलेले आहेत. राईट. अँड मिस्टर कागलन, मीट मिस्टर मोरेश्वर भिडे, रिटायर्ड सब जज नाशिक. Nice to meet you, Mr. Bide. I suppose we've met earlier in Bombay. Yes, you are right. We had met in one of the legal conferences where you had given wonderful speech, and I appreciated your speech by personally meeting you. Yes, indeed. I remember it quite well. I'm very pleased to find an admirer in you here as well. And Mr. Kaglan, meet Mr. Madhavrao Ranade, present sub-judge Nashik. Hello. It's such a pleasure. I've been looking towards this meeting for a long time. Here, Mr. Bide, he's my admirer. But Mr. Ranade, I'm your personal admirer. Admirer of your writings, admirer of your balanced views, and your profound way of thinking. Mr. Kaglan, a great Marathi saint and poet, Tukaram, had said in one of his verses, माझ्या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया. That is, O Lord, I'm waiting for one with whom I can share a tiniest reflection of my heart. And it seems you are meeting like that. Oh, really? Oh, really? I am touched and overwhelmed, Mr. Ranade. I have read about you in British newspapers as well, particularly about the reforms you're trying to make on different levels, and also about your illness and the extraordinary following that you had during that period of time. I'm so glad that I have met you finally. Pleasure is all mine. अहो, काय झाले आपल्याला? सांगा ना, काय झाले? असे काय सखुताई, सांगा ना. अगो, लहानपणी बरं का, एकदा माधव आमच्याकडे राहायला आला होता. त्याला पडसे झाले होते. सारखं नाक व्हायचं त्याचं, सू सू करीत असायचा. गोपिका काकूंना म्हणजे आपल्या आईला म्हणायचा, माझे नाक पूस, माझे नाक पूस, सारखा मागे लागायचा. पर पडसे थोडे दिवसांनी बरे झाले, तरी ह्याचा आपला गोपिका काकूंच्या मागे धोशा चालूच, माझे नाक पूस, माझे नाक पूस. शेवटी गोपिका काकूंनी त्याला म्हटले, अरे तुझे पडसे बरे झाले, आता काही नाक पुसायला नको. मी आहे म्हणून ठीक. उद्या लग्न झाल्यावर बायकोच्या असे मागे लागला तर ती नाक धरील कायमचे.
रमे, तुझ्याकडे माधव हट्ट करीत नाही ना असा? ईशा, काहीतरीच काय? अगं लाजतेस काय? तू नाही म्हणालीस तरी मी कुठे येणार आहे तुमच्या खोलीत, हो की नाही ते पाहायला? रमे, माधव तुला वेळ देतो ना ग? अगं सारखी ईशा ईशा काय करतेस? ईशा सोडून काही बोलता येते की नाही तूच? एक सांगू? स्वतःना कोणी एकेरी नावाने हाक मारली ना की मला बाई भारी मौज वाटते. का ग? म्हणजे मला आपले सारखे असे वाटते. हे जेव्हा पाळण्यात होते ना तेव्हा सुद्धा असेच असतील, मोठे आणि गंभीर. म्हणजे सासूबाईंनी पाळण्याला गती देण्याचा अवकाश की हे आपले पाळण्यातूनच म्हणाले असतील. झोका इतक्या जोरात देऊ नये, झोका जोरात दिल्याने आपलेच हात दुखतील, समजले ना? नवऱ्याची चेष्टा करतेस? तुला माहेरी हेच शिकवले वाटतं, अशी नवऱ्याची चेष्टा करायला? अहो अहो नाही, मी आपले असेच तुमच्या समोर म्हणून.